हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सायन्स क्लासेस. तर सायन्स सेकंडचा आज या व्हिडिओपासून आपण सेकंड चॅप्टर स्टार्ट करतोय. चॅप्टरचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. तर आता लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम माहीत आहे, जे ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस करतात, ज्यांची ग्रोथ होते, जे मूवमेंट करतात, ज्यांना सेल्युलर स्ट्रक्चर असतं, रेस्पिरेशन, ह्या सगळ्या ज्यांच्या बेसिक कॅरेक्टरिस्टिक आहे, अशा कुठल्याही मे बी आपण ज्याला आपण सबस्टन्स पण म्हणू शकतो त्याला आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणणार. ओके, तर मग आता लाईफ प्रोसेस म्हणजे काय? तर कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम सस्टेन होण्यासाठी, तो कंटिन्यू राहण्यासाठी त्याचं लाईफ काही बेसिक गोष्टी किंवा बेसिक प्रोसेस मस्ट इम्पॉर्टंट असतात. मग आपण काय म्हणू शकतो डेफिनेशनमध्ये? द प्रोसेसेस विच आर व्हेरी इम्पॉर्टंट टू सस्टेन द लाईफ और टू सस्टेन आर कॉल्ड, और टू कंटिन्यू द लाईफ. सस्टेन म्हणजे टिकून राहणे. टू सस्टेन और टू कंटिन्यू द लाईफ आर कॉल्ड ॲज लाईफ प्रोसेसेस. देर आर सो मेनी लाईफ प्रोसेसेस. जसं आपण डायजेशन ही एक बेसिक महत्त्वाची लाईफ प्रोसेस आहे, त्यानंतर सर्क्युलेशन आहे, रिप्रोडक्शन आहे, एक्सक्रिशन आहे, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आहे, या सगळ्या, आणि मूवमेंट वगैरे पण येतात, स्केलेटल सिस्टीम पण ह्या सिस्टीम्स येतात. मग ह्या ज्या आहे या बेसिक प्रोसेसेस आहेत, यांना आपण लाईफ प्रोसेस म्हणतो. या प्रोसेसशिवाय कुठलाही ऑर्गॅनिझम जिवंत राहू शकत नाही. यातली एक जरी प्रोसेस स्टॉप झाली तरी काय होईल? त्याची डेथ होईल. तर मग आता आपण बघणार आहोत याच लाईफ प्रोसेसेसवर आधारित काही क्वेश्चन्स आहेत जे आपण कॅन यू रिकॉलमध्ये बघणार आहे. ज्या ज्या लाईफ प्रोसेसेस आपल्या स्टँडर्ड 7th, 8th आणि 9thमध्ये झालेल्या आहे, त्या सगळ्या लाईफ प्रोसेसेस या कॅन यू रिकॉलमधून आपल्याला काय करायचे आहे? एकदा आठवायचे आहेत. आणि जर ह्या माहिती नसेल तर पुढचं चॅप्टर समजणार नाही, कारण त्याचा काही उपयोग नाही. मग आपण आता पहिला क्वेश्चन बघतोय बघा, कॅन यू रिकॉलमधला फर्स्ट प्रश्न. काय आहे क्वेश्चन? हाऊ आर द फूड स्टफ्स अँड देअर न्यूट्रियंट कंटेंट्स युजफुल फॉर बॉडी. तर आता फूड स्टफ आणि त्यातलं जे न्यूट्रियंट कंटेंट असतील तर ते कशा प्रकारे युजफुल आहेत. पण आता सगळ्यात आधी फूड स्टफ म्हणजे काय हे आपल्याला क्लिअर पाहिजे. व्हॉट इज फूड स्टफ? बरोबर आहे. मराठीत याचा अगदी शब्दशः अर्थ होतो अन्नपदार्थ. मग हे अन्नपदार्थ म्हणजे काय? दीज आर द सबस्टन्सेस विच आर डायजेस्टेड अँड ॲसिमिलेटेड. बघा, दीज आर द सबस्टन्सेस. आपण शॉर्टमध्ये लिहून घेऊ. व्हॉट आर दीज फूड स्टफ? दीज आर द सबस्टन्सेस डायजेस्टेड, डायजेस्ट होतात, अँड ॲसिमिलेटेड in body of a living organism to get energy. ओके, तर हे जे प्रॉडक्ट आहे फूड स्टफ, या फूड स्टफमध्ये काही कंटेंट असतात. टू गेट एनर्जी म्हणा किंवा टू गेट न्यूट्रियंट्स म्हणा. बरोबर. मग आता आपला पहिला प्रश्न असेल की आता आपल्याला कळालं की फूड स्टफ, मग प्रचंड फूड स्टफ आहे बघा आपल्या आजूबाजूला, जे आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे जे खातो त्या प्रत्येक गोष्ट डायजेस्ट होते आणि ॲसिमिलेट होते. आता डायजेस्ट होते म्हणजे काय हे पण आपल्याला कल्पना पाहिजे की व्हॉट इज मीन बाय डायजेशन. कारण ह्या सगळ्या प्रोसेसेस आपल्या आधीच्या वर्गांमध्ये झालेल्या आहेत, त्या आपल्याला रिकॉल करणं गरजेचं आहे. तर बघा, डायजेशन आपल्याला कळतं. डायजेशन म्हणजे काय? पचन. म्हणजे सगळ्यात पहिले अन्न काय केलं जातं? इंजेस्ट केलं जातं, ज्याला आपण इंजेक्शन म्हणतो. अन्न आत घेतलं जातं. ओके, मग अन्न आत घेतल्यानंतर त्याचं ब्रेकडाऊन होतं. मग आपण त्याला काय म्हणणार? अन्न आत घेतलं जातं, इंजेक्शन झालं, इंजेक्शन झाल्यानंतर त्याचं ब्रेकडाऊन होईल, ज्याला आपण डायजेशन म्हणणार. मग आता हे जे आहे हे सिंपल कॉम्प्लेक्स पदार्थांचं रूपांतर कशात होणार? सिंपल सबस्टन्समध्ये होतं. त्यानंतर ते काय केलं जाईल? ॲब्सॉर्प्शन केलं जाईल. म्हणजे आता जे जे घटक आपण बाहेर काढले, आता याच्यामध्ये दोन प्रकारे डायजेशन होतं. केमिकल ब्रेकडाऊन असतं, आपण याला ब्रेकडाऊन पण म्हणू शकतो. मग इंजेक्शन, डायजेशन, ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शन नंतर जो महत्त्वाचा भाग असतो तो आहे ॲसिमिलेशन, आणि ॲसिमिलेशन नंतर इजेशन. या बेसिक स्टेप्स आहेत बघा. इंजेक्शनमध्ये अन्न आत घेतलं जातं, डायजेशनमध्ये मेकॅनिकल जे दात करतात, दात चावतात अन्न, आणि त्यानंतर जे वेगवेगळे डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात, हे डायजेस्टिव्ह ज्युसेस अन्नपदार्थ काय करतात? त्यांचं रूपांतर कशात करतात? कॉम्प्लेक्स जे फूड असतं
या फूडचं रूपांतर सिंपल मध्ये केलं जातं. आपण हा सगळा भाग परत पुढच्या क्वेश्चनमध्ये बघतोय, त्यामुळे आपण आता इथे थोडं स्किप करू. ॲब्सॉर्प्शन होतं, हे सगळे ॲब्सॉर्ब केले जातात स्मॉल इंटेस्टाईन मधून. हे सगळे अन्न घटक, म्हणजे आता इथे कोणकोणते अन्न घटक येतील? ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स आणि फॅटी ॲसिड्स. विटॅमिन्स आणि मिनरल्स असणारच आहे त्यात. हे सगळे जे घटक आहे हे काय केले जातील? आता हे सिंपल आहेत. कॉम्प्लेक्स म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट्स. तर मग यामधून कार्बोहायड्रेट्समधून ग्लुकोज, प्रोटीन्सचे अमायनो ॲसिड आणि फॅट्सचं फॅटी ॲसिडमध्ये रूपांतर केलं जातं. मग हे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये लहान आतड्यांमधून हे ॲब्सॉर्ब केलं जातं, शोषून घेतलं जातं. कोण शोषतं? तर त्याच्यामध्ये ज्या विलाय असतात बारीक, आणि ते रक्तवाहिन्यांमध्ये पाठवलं जातं, कॅपिलरीजमध्ये. कॅपिलरीजमधून ते ॲसिमिलेशन होतं. ॲसिमिलेशन म्हणजे काय? प्रत्येक ईच अँड एव्हरी सेलपर्यंत हे फूड पोहोचलंच पाहिजे. हे काम, इथून पुढचं काम सर्क्युलेटरी सिस्टीमकडे जातं ॲसिमिलेशनचं. पण मग इथे आपण थोडक्यात बघू शकतो की ॲब्सॉर्प्शन, ॲसिमिलेशन म्हणजे ते पोहोचवून देणं, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम नंतर या कोऑर्डिनेशनमध्ये काम करतात, हे लक्षात घ्या सिस्टीम सगळे. आणि इजेशन माहिती आपल्याला न पचलेले अन्नपदार्थ शरीराच्या बाहेर काढण्याची जी प्रोसेस असते त्याला आपण म्हणतो इजेशन. न पचलेलं किंवा युजलेस जातं, ज्याचा काही आपल्याला उपयोग राहिला नाही. या बेसिक 5 स्टेप आहे बघा डायजेशनच्या. या 5 स्टेपशिवाय आपल्या लक्षात नाही येते की ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये या 5 गोष्टी इथे घडत असतात. यानंतर आपण आता पुढे जो बघतोय की आता आपण बघितलं काय, तर फूड स्टफ म्हणजे काय. तर आता फूड स्टफ मध्ये काही जे इथे शब्द लिहिलाय बघा, न्यूट्रियंट. फूड स्टफ कंटेन न्यूट्रियंट्स. मग आता पहिले आपल्याला बघितलं फूड स्टफ काय? द सबस्टन्सेस विच आर डायजेस्टेड, विच आर ॲसिमिलेटेड इनसाइड द बॉडी टू गेट न्यूट्रिशन और टू गेट द न्यूट्रियंट्स अँड एनर्जी आर कॉल्ड एज फूड स्टफ. मग आपण जे खातो दिवसभरातून, अगदी भाजी पोळीपासून तुम्ही मॅगी, नूडल्स, वडापाव, जे सगळं खातात ते सगळ्यामध्ये ते फूड स्टफमध्ये येणार. ओके, मग न्यूट्रियंट्स म्हणजे काय? मग द फूड स्टफ कंटेन किंवा द फूड कंटेन, फूड स्टफ कंटेन डिफरंट कंपोनंट्स किंवा फूड कंटेन डिफरंट कंपोनंट्स. अतिशय वेगवेगळे असे कंपोनंट्स असतात किंवा आपण कन्स्टिट्यूएंट म्हणू शकतो त्यांना. These constituents are called as nutrients. लक्षात घ्या, food contain different type of components or constituents. They are called as nutrients. Depending on the function, nutrients चे प्रकार पडतात डिपेंडिंग ऑन द फंक्शन. आपण इथे फंक्शन लिहिणार आणि मग न्यूट्रियंटचा काय लिहिणार? टाईप लिहिणार. तर पहिला न्यूट्रियंट असतात एनर्जी गिविंग न्यूट्रियंट्स. कुठले न्यूट्रियंट्स जे एनर्जीसाठी वापरले जातात त्यांना म्हणतात कार्बोहायड्रेट्स. काय म्हणतात? कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. आपली बॉडी एनर्जी मिळवण्यासाठी सगळ्यात पहिले काय प्रेफर करते? कार्बोहायड्रेट. ते नसले तर मग, आणि फॅट्स पण मग आपण त्याच्यामुळे बघा दिवाळीमध्ये सगळे तेलकट पदार्थ किंवा मग हिवाळ्यामध्ये लाडू करतात किंवा अगदी संक्रांतीला ते तिळगुळ करतात. म्हणजे मोस्टली जे ऑइली सबस्टन्स असतात ते फॅट्समध्ये येतात आणि हे पदार्थ सहसा हिवाळ्यात खातात कारण तेव्हा बॉडीला जास्त एनर्जी लागते. दुसरी जी आहे एनर्जी गिविंग नंतर येतात ते म्हणजे ग्रोथ. हे ज्यांचं फंक्शन येईल ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. तर मग आता इथे ग्रोथ जे करतात ते आहे प्रोटीन. हे त्यांचं मेन फंक्शन आहे. ग्रोथ अँड बॉडी बिल्डिंग म्हणू शकतो आपण. यासाठी जे वापरले जातात ते न्यूट्रियंट आहे प्रोटीन. प्रोटीनचं मेन फंक्शनच बॉडी बिल्ड करायची, ग्रोथ करायचा किंवा गरज असेल तर रिपेअरिंग वगैरे, हे त्यांचं मेन फंक्शन आहे आणि ते झाले प्रोटीन्स. त्यानंतर तिसरे जे न्यूट्रियंट्स येतात ते मेंटेनन्स. जे न्यूट्रियंट कशासाठी वापरले जातात? मेंटेनन्स, प्रोटेक्शन किंवा ज्याला आपण प्रोटेक्टिव्ह फंक्शन म्हणतो, प्रोटेक्टिव्ह अँड रेग्युलेटिंग फंक्शन. मग एखादी प्रोसेस आहे, एखादी रिॲक्शन आहे ती रेग्युलेट करायची आहे किंवा इतर कशापासून तरी प्रोटेक्शन करायचं आहे, जसं आपण बघतोय की इम्युनिटी आपली वाढली पाहिजे. हे याच्यासाठी जे न्यूट्रियंट्स लागतात त्यांना म्हणतात विटॅमिन्स अँड मिनरल्स.
म्हणजे आपल्याकडे किती आहे, फंक्शननुसार न्यूट्रियंटचे 3 प्रकार पडतात. एनर्जी गिविंग न्यूट्रियंट्स, द न्यूट्रियंट्स फॉर ग्रोथ अँड बॉडी बिल्डिंग, मेंटेनन्स, प्रोटेक्टिव्ह अँड रेग्युलेटिंग. जे न्यूट्रियन मोस्टली प्रोटेक्टिव्ह आणि रेग्युलेटिंगच मध्ये येतात ते कार्बोहायड्रेट, 2 फॅट्स, 3 प्रोटीन, 4 विटॅमिन्स आणि 5 मिनरल्स. 6 मध्ये न्यूट्रियंट म्हणून नाही वापरलं जात, पण फारच गरजेची गोष्ट आहे ती म्हणजे वॉटर. म्हणजे टोटल न्यूट्रियंट्समध्ये किती आले पाहिजे, 6. बेसिक महत्त्वाचे अगदी कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, वॉटर. आपण याच्यात वॉटर घेणारच आहोत, पण ते इथे नाही घेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जो सगळ्यात महत्त्वाचं येतं की न्यूट्रियंटचे केमिकलनुसार म्हणजे केमिकल कंपोजिशननुसार पण 2 टाईप पडतात. ते म्हणजे ऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स आणि इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स. ऑर्गॅनिक म्हणजे जे डायरेक्टली आपल्याला सजीवांपासूनच मिळतात, म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी कन्झ्युमच करावं लागतं सजीव एखादा पार्ट, आणि आपण तर तसं करू शकत नाही. दुसरा म्हणजे आता आपण प्लांट सारखं नाही करू शकत. बघा, प्लांट्स इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट वापरतात. उदाहरणार्थ हवेतून कार्बन डायऑक्साईड घेणार, जमिनीतून पाणी घेणार आणि सनलाईट घेणार. मग प्लांट्स हे इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट वापरतात, त्याला ऑटोट्रॉपिक मोड लागेल. आपण फक्त ऑर्गॅनिकच न्यूट्रियंट वापरू शकतो, ज्याला आपण म्हणणार कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन्स. हे विटॅमिन्स आणि मिनरल्स पण येतात त्यामध्येच, पण आपण कुठलंही न्यूट्रियंट अदर दॅन काय म्हणता येईल त्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम घेऊ शकत नाही. म्हणजे आपण डायरेक्टली न्यूट्रियंट्स हवेतले, पाण्यातले वापरू शकत नाही. मग आपल्याला त्यासाठी कुठल्या तरी प्लांटवर किंवा मग ॲनिमल सोर्सवर डिपेंड राहावं लागतं. मग आता तुम्हाला पहिला प्रश्न कळाला असेल. पहिला प्रश्न काय सांगतो आपल्याला, फूडस्टफ म्हणजे काय, फूडस्टफमध्ये काय येतात, वेगवेगळे न्यूट्रियंट्स असतात. मग आता प्रश्न आपल्याला कळतात. आणि हे न्यूट्रियंट कशा प्रकारे युजफुल असतात, तर मग ते आपल्याला एनर्जी देतात, ते आपल्या बॉडीची ग्रोथ करतात, रिपेअरिंग करतात, प्रोटेक्शन करतात, रेग्युलेशन करतात. आता जी प्रोसेस आहे, तुम्हाला स्वाध्यायामध्ये एक क्वेश्चन आहे, न्यूट्रिशनची डेफिनेशन विचारली आणि ती काही ह्या क्लासमध्ये आपल्याला नाही आहे कुठे बुकमध्ये. तर मग न्यूट्रिशन म्हणजे काय, म्हणजे न्यूट्रिशनमध्ये द प्रोसेस, ही एक प्रोसेस आहे. बघा, न्यूट्रिशन इज अ लाईफ प्रोसेस, खूपच महत्त्वाची लाईफ प्रोसेस आहे. का होतं याच्यामध्ये, द फूड इज टेकन इन, द फूड इज टेकन इन, फूड आत घेतलं जातं अँड इट इज युज्ड बाय अन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू ग्रो, टू सस्टेन. कुठलीही लाईफ प्रोसेस आहे ज्या लाईफ प्रोसेसमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम टेक्स इन द फूड अँड यूज इट फॉर इट्स लाईफ प्रोसेसेस, अदर लाईफ प्रोसेसेस इज कॉल्ड ॲज न्यूट्रिशन. मी तुम्हाला चॅप्टरच्या शेवटी या सगळ्या नोट्स प्रोव्हाइड करणार आहे, पण आता आपण समजून घेतोय त्यामुळे अगदी व्यवस्थित लक्ष देऊन समजून घ्या. ओके, आता आपण सेकंड क्वेश्चन बघू. तर आता क्वेश्चन सेकंड आहे, व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट फॉर आवर बॉडी. त्याआधी आपल्याला बॅलन्स डाएट माहिती पाहिजे. मराठीत बॅलन्स डाएटला म्हणणार संतुलित आहार, बॅलन्स्ड डाएट. आता सोपी डेफिनेशन आहे, द डाएट विच कंटेन्स ऑल द इसेन्शियल न्यूट्रियंट्स इन राईट और करेक्ट प्रपोर्शन इज कॉल्ड बॅलन्स्ड डाएट. मग काय, द डाएट विच कंटेन all the essential nutrients, मग तुम्हाला नावं लिहायला लागतील, essential nutrients like. आता तुम्ही आठवा बरं घेतलेले कोणकोणते, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स and also water in right or correct proportion म्हणा, portion म्हणा, is called balanced diet. सगळं पाहिजे पण राईट प्रपोर्शनमध्ये पाहिजे. प्रोटीन बॉडी बिल्ड करतात म्हणून नुसतेच प्रोटीन खाऊन चालणार नाही. विटॅमिन्स प्रोटेक्शन करणार, रेग्युलेशन करणार, मग नुसतेच विटॅमिन्सच्या टॅबलेट्स खाऊन आपण जिवंत नाही राहणार. आपल्याला कार्बोहायड्रेट्स पण लागणार, आपल्याला फॅट्स पण लागणार. म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी पण राईट प्रपोर्शनमध्येच हवाय. एक्सेस फॅट्स तुमची बॉडीमध्ये काय मग तुमचं वजन वाढेल. नुसतेच कार्बोहायड्रेट खाल्ले तर बॉडी बिल्ड होणार नाही. म्हणजेच अशा प्रकारे काय होईल की तुम्हाला प्रत्येक जे जे घटक
गरजेचा आहे तो प्रत्येक घटक, आणि तो तेवढ्याच प्रमाणात गरजेचा असेल, तेवढ्याच प्रमाणात, एक्सेसमध्ये नाही. मग याचा उपयोग काय? बॅलन्स डाएट घेतलं, समजा रोजच व्यवस्थित सकाळ संध्याकाळ बॅलन्स डाएट घेतलं, काय होणार बॅलन्स डाएट घेऊन? एक, सांगा तुम्ही, विचार करा काय होऊ शकतं? प्रॉपर ग्रोथ. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या बॉडीची प्रॉपर ग्रोथ होणार. मग आपल्या बॉडीच्या प्रॉपर ग्रोथ आणि मेंटेनन्स, आता वयाच्या 18व्या वर्षानंतर तर काय आपली ग्रोथ होत नाही, मग मेंटेनन्स पण फार गरजेचा असतो. 18 वर्षानंतर बॉडी मेंटेन राहिली पाहिजे. मग प्रॉपर ग्रोथ आणि मेंटेनन्ससाठी आपल्याला काय लागणार आहे? बॅलन्स डाएट लागणार आहे. मग आपण त्याचे यूज लिहिणार, यूज ऑफ बॅलन्स्ड डाएट प्रॉपर ग्रोथ आणि मेंटेनन्ससाठी. दुसरं महत्त्वाचं म्हणजे बॅलन्स जो डाएट असतो तो आपली बॉडी स्ट्रॉंग होते. कीप बॉडी स्ट्रॉंग. बॉडी स्ट्रॉंग राहते, आपण सगळ्या याला फाईट करू शकतो. आता बघा, आपण बघतोय की जे लोकांची, आता आपण जे आजूबाजूची परिस्थिती बघतोय सध्या, ज्यांची बॉडी हेल्दी असते ना, ते कुठल्याही आजाराला पटकन ससेप्टेबल नसतात, म्हणजे त्यांना पटकन आजार होत नाही. म्हणजेच टू इन्क्रीज इम्युनिटी, पॉवर वाढवायची बॉडीची, ज्याला आपण प्रतिकारशक्ती म्हणतो, ती काय देतं आपल्याला? बॅलन्स डाएट आपल्याला इम्युनिटी इन्क्रीज करतं. पुढचं महत्त्वाचं म्हणजे आपलं वजन कंट्रोलमध्ये राहतं. तुम्ही जर डाएट बॅलन्स, म्हणजे याचा अर्थ असा नसतो की तुम्ही डाएटवर राहा, डाएट ते वेगळे डाएट, इथे तुम्ही डाएट, हे जरी डाएट घेतलं तरी तुमचं वजन पण कंट्रोलमध्ये राहतं, वेट कंट्रोलमध्ये राहतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बॅलन्स डाएटचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असतो रिड्यूस द रिस्क ऑफ डिसीजेस. रिड्यूस रिस्क ऑफ डिसीजेस लाईक डायबिटीज, कॅन्सर, हार्ट डिसीजेस. आता मोस्टली, पण आता डायबिटीज, आपण कॅन्सर नाही घेऊ शकत कारण मोस्टली कॅन्सर हा कधी कधी जेनेटिक असू शकतो, पण डायबिटीस आणि हार्ट डिसीज, ब्लड प्रेशर, हे मात्र लाईफस्टाईलचे डिसीज आहे. म्हणजे तुम्ही सतत बैठक काम करताय आणि डाएट पण तुमचं हेवी आहे, प्रॉपर नाही आहे, मग तुम्हाला रिस्क असते, बरोबर. म्हणजेच हे जर डाएट तुमचं बॅलन्स्ड असेल तर तुमच्या बॉडीला बॅलन्स डाएटमध्ये, इव्हन त्याचे अजून पण ग्रेटर याच्यामध्ये, म्हणजे आता तुमच्या वयातल्या मुलांना तर तुमची स्किन छान राहते, तुमचे केस छान राहतात, तुमचे एकंदरीतच बॉडीमध्ये एक ग्लो येतो. तो फक्त कशामुळे? बॅलन्स डाएट. म्हणजे तुमचं बॅलन्स डाएट प्लस एक्सरसाइज इज ऑल्सो नेसेसरी, हे पण लक्षात घ्या. नाही तर नुसतंच डाएट बॅलन्स आहे, तुम्ही अजिबातच एक्सरसाइज करत नाही, तसं नाही. पण अदर इन द बेनिफिशियलमध्ये, पण आता अदर आपण क्वेश्चनचा विचार करता एवढं आन्सर लिहिलं तरी चालेल. ओके, आता आपण थर्ड क्वेश्चन बघतो. बघा, थर्ड क्वेश्चन आहे, विच डिफरंट फंक्शन्स आर परफॉर्म बाय मसल्स इन आवर बॉडी. आपल्या मसल्स कोणकोणते फंक्शन्स परफॉर्म करतात. पण आता त्याच्यासाठी आपल्याला मसल्स तर माहिती पाहिजे. मसल्स तुम्हाला माहिती असतील. व्हॉट आर मसल्स? मसल्सला मराठीत म्हणतात स्नायू. ओके, दीज आर द बंडल्स ऑफ फायबर. हे बंडल्स असतात, अगदी काय म्हणू शकतो आपल्याला, स्नायू म्हणजे काही धाग्यांसारखे बंडल्स असतात, बंडल्स ऑफ फायबर्स which contract and relax as per need or requirement. जशी गरज असेल त्या प्रमाणात ते कॉन्ट्रॅक्ट होतात, रिलॅक्स होतात. आणि हे धागे असतात, बंडल, स्नायू म्हणजे धाग्यांचा असं मोळी टाईप एक ग्रुप असतो. मग ह्या ग्रुपमध्ये हे सगळे एकत्र काम करत असतात आणि जशी गरज पडेल एखादा आता उदाहरणार्थ बघा, इथे जेव्हा आपण असा हात मूव्ह होईल तेव्हा इकडचे काय होतात? कॉन्ट्रॅक्ट होतात, इकडचे काय होतात? रिलॅक्स होतात. म्हणजे रिलॅक्स आणि कॉन्ट्रॅक्ट अशा प्रकारे आपण मुवमेंट, ओढून धरायचे, ताणायचे, रिलॅक्स करायचे, पण मग ते पेअर्समध्ये काम करतात. मग आता हे जे आहे मसल्स, मग हे काय फंक्शन परफॉर्म करतात? आता लक्षात घ्या, मसल्स शिवाय स्केलेटल सिस्टीम काहीही काम करू शकत नाही. लोकोमोशन इज नॉट पॉसिबल विदाउट मसल्स, हे आधी लक्षात घ्यायचं. मसल्समुळेच आपण काय करू शकतो? हालचाल करू शकतो. पण ह्या ज्या हालचाली असतात ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. मग मोस्टली एक लक्षात घ्या की मसल्सचे मेजॉरिटीली किंवा एकदम महत्त्वाचे दोनच टाईप आहेत.
व्हॉलंटरी मसल्स आणि इनव्हॉलंटरी मसल्स. मराठी नावं जर मराठी कधी अभ्यास केलेला असेल मराठीतून तर तुम्हाला कल्पना येईल. व्हॉलंटरी म्हणजे काय, ऐच्छिक, ॲज पर आवर विल, आणि इनव्हॉलंटरी म्हणजे अनैच्छिक, दीज डज नॉट डिपेंड ऑन आवर विल, आपल्या विलनुसार ते काम करत नाही. मग आता व्हॉलंटरी मसल्स जे आहे या मसल्स त्यामुळे हाडांना जॉईन असतात आणि यांना स्केलेटल मसल्स म्हणतात. लक्षात घ्या. उदाहरणार्थ हात लिहायचं की नाही बघा मी ठरवणार, चालायचं की नाही हे मी ठरवणार, जम्पिंग, टॉकिंग माझ्या इच्छेनुसार आहेत. मग या सगळ्या ॲज पर आवर विल अशा मूवमेंट असतात आणि त्यामुळे आपण त्यामध्ये काय लिहू शकतो, ऑल मूवमेंट्स लाईक जम्पिंग, वॉकिंग, इव्हन टॉकिंग सुद्धा येणार. इथे पण जिभेला मूवमेंट कराव्या लागतील. टॉकिंग, स्विमिंग, रायटिंग एटसेट्रा, दॅट इज हँड्स, लेग्स, फिंगर्स, नेक, या सगळ्यांच्या मूवमेंट. इथे सगळ्या कुठल्या प्रकारच्या मसल्स असणारे, व्हॉलंटरी मसल्स, ज्या मोस्टली कशामध्ये डिफाईन होतात, स्केलेटल मसल्समध्ये. तर आता ह्या ज्या मसल्स असतात या स्ट्रायटेड मसल्स असं पण एक नाव असतं त्यांना, पण आपण इतकं डीप नाही बघत आहे. इनव्हॉलंटरी मसल्स म्हणजे काय असतात, या मसल्स मोस्टली बघा, दीज डू नॉट, मूवमेंट लिहावं लागेल आपल्याला, परफॉर्म मूवमेंट्स विच डू नॉट डिपेंड ऑन आवर विल. अशा मूवमेंट्स ज्या आपल्या विलवर डिपेंड किंवा त्याच्यावर अवलंबूनच नसतात. साधी गोष्ट आहे की आपण श्वास घ्यायचा की नाही हे आपण मनाने नाही ठरवत. मला नाही घ्यायचा श्वास असं नाही करता, आपोआप आपली बॉडी काय करेल, श्वास घे. किंवा आपला हार्ट आता बीट होतंय की नाही होतंय, की चालतंय ते काय करतंय मला माहिती नाही. ओके, पण आता मी इथे उभी याचा अर्थ माझं हार्ट काम करतंय, म्हणजे इट डज नॉट डिपेंड ऑन माय विल की आता स्टॉप असं नाही करता येणार. म्हणून या मोस्टली ज्या अत्यंत इसेन्शियल मुवमेंट आहे त्या सर्व मुवमेंट इनव्हॉलंटरी मुवमेंट्स आहे. ओके, मग या मुवमेंट्समध्ये काय होतं माहिती आहे का, इनव्हॉलंटरी मसल्स ज्या असतात या दोन प्रकारच्या असतात. एक आहे त्या म्हणजे स्मूथ मसल्स आणि दुसऱ्या मसल्स आहेत कार्डियक मसल्स. आता ह्या ज्या कार्डियक मसल्स आहेत ना, या कार्डियक मसल नावातच आहे, या मसल्स हार्टच्या मसल्स असतात. या थोड्या स्पेशल टाईपच्या मसल्स असतात, कारण आपलं हार्ट न थकता आपण जन्माला आल्यापासून जर 100 वर्ष जगलो, 100 वर्ष चालू राहील. दिस इज अ स्पेशल टाईप ऑफ पंप जो 100 वर्ष पण चालू शकतो. बरोबर आहे. म्हणून आपल्या हार्टमध्ये ज्या स्पेशल टाईपच्या मसल्स असतात यांना कार्डियक मसल्स असतात, पण या इनव्हॉलंटरी असतात, त्या आपल्या मर्जीवर काम करत नाही. आणि अदर ज्या स्मूथ मसल्स आहेत, अदर दुसऱ्या ज्या इनव्हॉलंटरी मसल्स आहेत यामध्ये लंग्स, डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या मसल्स, किडनीच्या असतील, या सर्व डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये हे जे आहे म्हणजे लंग्स, आपण इथे काय म्हणणार स्टमक. आता आपल्याला माहिती नाही की एकदा अन्न इथून गेलं खाली गेलं त्याचं काय होतं, ते कशा प्रकारे पुढे सरकतं, स्टमकमधून कोणत्या इंटेस्टाईनमध्ये कसं जातं आपल्याला याची कल्पना नाही, पण तिथे मुवमेंट होत असतात आतड्यांच्या स्टमकमध्ये. या मुवमेंट कोण करतं, इनव्हॉलंटरी मसल्स करतात. म्हणजे आता आपल्याला कळालं की मसल्स काय काम करतात, तर मसल्स मुवमेंट करतात ज्या दोन प्रकारच्या असतात, ॲज पर आवर विल अँड नॉट ॲज पर आवर विल. ओके, मग आता मसल्स तुम्हाला कळाले असतील, व्हॉलंटरी मसल्स अँड इनव्हॉलंटरी मसल्स. ओके, आपण आता नेक्स्ट क्वेश्चन्स बघू. बघा, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस इन डायजेस्टिव्ह सिस्टीम. बघा, डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला माहिती आहे की जी एलिमेंटरी कॅनल तोंडापासून ते आपल्या ॲनसपर्यंत एक माउथ टू ॲनस एक ट्यूब आहे ज्याला आपण एलिमेंटरी कॅनल अन्ननलिका म्हणतो. अन्ननलिका आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स मिळून आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम तयार होते. या डायजेस्टिव्ह ग्लँड्समध्ये पहिल्यांदा येतात ते सलायव्हरी ग्लँड जे आपल्या इथे आणि जिभेच्या खाली असतात आणि इथे असतात साधारण. तर या डायजेस्टिव्ह ग्लँड्स, त्याच्यानंतर आपण स्टमकमध्ये असतात त्या गॅस्ट्रिक ग्लँड, त्यानंतर असतं लिव्हर जे आपल्या शरीरातली सगळ्यात मोठी ग्लँड आहे, त्यानंतर येतात पॅनक्रियाज,
पॅनक्रियाज नंतर येतात इंटेस्टिनल ग्लँड्स. बघा सगळ्या ग्लँड्स तुमच्या लक्षात आल्या. कोणकोणत्या? सलायव्हरी ग्लँड, सलायव्हरी ग्लँड नंतर येतात त्या गॅस्ट्रिक ग्लँड, गॅस्ट्रिक ग्लँड नंतर येतात त्या म्हणजे आपल्या लिव्हर, पॅनक्रियाज आणि इंटेस्टिनल ग्लँड. टोटल 5 ग्लँड्स आहेत आपल्या शरीरात डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये. तर या ग्लँड्स वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस तयार करतात, ज्याला आपण स्त्राव म्हणू शकतो. ज्युसेस असतात. या ज्युसेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतात. मग एन्झाईम्स काय असतात? दीज आर द प्रोटीन्स. हे विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स असतात. हे एन्झाईम्स काय करतात? साधारण नॉर्मल टेम्परेचरला, नॉर्मल प्रेशरला एखादी गोष्ट, एखादी रिॲक्शन बॉडीमध्ये घडवून आणायची. जी रिॲक्शन बाहेर घडवायला कदाचित प्रचंड टेम्परेचर, प्रचंड प्रेशर लागेल, जे आपल्या बॉडीत शक्य नाही. 37 डिग्री सेल्सिअसला एखादे मोठं प्रोटीन ब्रेकडाऊन करून परत एक नवीन प्रोटीन तयार करायचं आहे. याच्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स वापरले जातात. यांना कॅटॅलिस्ट म्हणतात. हे बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट असतात, हे लक्षात घ्या. हे स्वतः यांच्यामध्ये बदल होत नाही, पण रिॲक्शन मात्र एकदम फास्ट आणि पटकन होते. मग दीज एन्झाईम्स आर प्रेझेंट इन डायजेस्टिव्ह ज्युसेस. मग डायजेस्टिव्ह ज्युसेस वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आता मी तुम्हाला ग्लँड सांगितल्या. मी तुम्हाला फळ्यावरती एक चार्ट दाखवते. हा चार्ट करून घेणं गरजेचं आहे, कारण आपण एवढा वेळ प्रत्येक क्वेश्चनमध्ये नाही घालू शकत. मग आता मी एक चार्ट देते. या चार्टमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करते आणि तो चार्ट तुम्ही बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं तुम्ही लिहून घ्या. त्याच्यामुळे तुमचा पुढचा सगळा वेळ वाचणार आहे. तर मी फळ्यावर एक तुम्हाला चार्ट दिसेल, तो चार्ट बघा आणि तो नोट डाऊन करून घ्या. तर बघा तुम्हाला एक ऑर्गन दिसतंय, ग्लँड्स. त्या ग्लँडचं सिक्रिशन आणि त्या गॅस्ट्रिक ज्यूस काय असेल ते ज्यूस, त्या ज्यूसचं किंवा डायजेस्टिव्ह ज्यूसचं फंक्शन. माउथमध्ये मी सांगितले तुम्हाला त्याप्रमाणे माउथमध्ये सलायव्हरी ग्लँड असतात. सलायव्हरी ग्लँडमध्ये टायलिन, पी सायलेंट इथे, टायलिन नावाचं एक एन्झाईम असतं. हे एन्झाईम आपण जे स्टार्च खातो त्या स्टार्चचं रूपांतर माल्टोज या सिंपल शुगरमध्ये करतो. त्यानंतर बघा स्टमकमध्ये स्टमकच्या ज्या वॉल्स असतात यांना गॅस्ट्रिक वॉल म्हणतात. या वॉलमध्ये गॅस्ट्रिक ग्लँड असतं. या गॅस्ट्रिक ग्लँड गॅस्ट्रिक ज्यूस तयार करतात. गॅस्ट्रिक ज्यूसचे 3 कॉम्पोनंट आहेत, 3 घटक असतात. एक आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड, जे फूड ॲसिडिक करतं. यामुळे जे पुढचं एन्झाईम आहे, पेप्सिन दिलंय बघा, तर पेप्सिन एन्झाईम काम करतं. पेप्सिन एन्झाईम ॲसिडिक मिडियम शिवाय काम करू शकत नाही. प्लस अन्नामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम तोंडातून जातात त्यांना पण मारण्याचं काम हे ॲसिड करतं. पेप्सिन काय करतं? पेप्सिन स्टमकमध्ये प्रोटीन ब्रेकडाऊन करायला सुरुवात करतं. सुरुवातीला आपण बघितलं की लाळेमध्ये कार्बोहायड्रेट ब्रेकडाऊनला सुरुवात झालेली आहे, म्हणजे डायजेशन तोंडातच चालू होतं. लक्षात घ्या. त्याच्यासाठी आपल्याला सांगतात की घास 32 वेळेस चावा. का? तर सलायवा किंवा ही मिक्स व्हायला पाहिजे आणि डायजेशन स्टार्ट व्हायला पाहिजे. दुसरं म्हणजे म्युकस. आता हे जे ॲसिड होतं हायड्रोक्लोरिक ॲसिड, या ॲसिडपासून जे स्टमकच्या आतल्या भिंती आहे, इनर लाइनिंग आहे, त्यांचं प्रोटेक्शन करायचं काम हा म्युकस करतो. नाहीतर ॲसिडमुळे स्टमक वॉलच खराब होऊन जाईल. आता त्याच्यानंतर येतं लिव्हर. मी सांगितलं तुम्हाला, ते लक्षात ठेवा, नोट डाऊनच करून घ्या. लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन आवर बॉडी. लिव्हर काय तयार करतं? बाईल ज्यूस तयार करतं, ज्याला मराठीत पित्त म्हणतात, पण तुम्ही बाईलच लक्षात ठेवा. हे बाईल काय करतं? आता बघा स्टमकमध्ये फूड ॲसिडिक होतं. ॲसिडिक फूडचा आपल्याला काही उपयोग नाही. मग हे फूड अल्कलाइन करायचं, आता बेसिक करायचंय. आयरन बेसिक केल्याशिवाय पुढचे एन्झाईम आता कामच करणार नाही. मग हे बेसिक करायचं काम कोण करणार? तर बाईल ज्यूस करतो. प्लस जे मोठे मोठे फॅटचे ग्लोब्युल्स असतात, म्हणजे गोळे असतात, हे मोठे मोठे फॅटचे पार्टिकल्स स्मॉल पार्टिकल्समध्ये, म्हणजे याला इमल्सिफिकेशन प्रोसेस म्हणतात, ह्या प्रोसेसमध्ये हे फॅट छोटे छोटे केले जातात, म्हणजे पुढचं एन्झाईम त्यांना पटकन त्याचे तुकडे करेल. मग ते काम पण बाईल ज्यूस करतो. याच्यानंतर येत आहे ते आहे पॅनक्रियाज. पॅनक्रियाज 3 वेगवेगळे ज्यूस तयार करतं आणि याला पॅनक्रियाटिक ज्यूस एकत्रित म्हणतात, ज्याच्यात 3 एन्झाईम असतात. पहिला आहे ट्रिप्सिन. ट्रिप्सिन काय काम करतं? डायरेक्ट आता बघा अन्न सिंपल फॉर्म आलं, प्रोटीन्समध्ये रूपांतर अमायनो ॲसिड्समध्ये करणार. लायपेज
हे फॅटचं रूपांतर फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल एक प्रकारचं अल्कोहोल असतं, आपल्याला हे नंतर कळेल, पण आता आपण ग्लिसरॉल हे लक्षातच पाहिजे तुमच्या. फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलमध्ये त्याचं रूपांतर करतं आणि अमायलेज नावाचं जे एन्झाईम आहे ते सगळ्या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचं रूपांतर सिंपल अशा शुगर्समध्ये करतं. आता पुढचं आहे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जेव्हा अन्न जातं तेव्हा इंटेस्टिनल ज्युसेस आहे, हे इंटेस्टिनल ज्युसेस परत एकदा प्रोटीन्स जे उरलेले असतील ते सगळे प्रोटीन्स त्याचं रूपांतर अमायनो ॲसिडमध्ये, त्यानंतर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचं रूपांतर ग्लुकोजमध्ये आणि फॅट्सचं रूपांतर फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलमध्ये करतात. हा चार्ट जर लक्षात ठेवला तर आपल्याला प्रत्येक डायजेस्टिव्ह ज्यूस आणि या ज्यूसचं फंक्शन लक्षात येईल. क्वेश्चन 5 बघतोय बघा आपण. विच सिस्टीम इज इन ॲक्शन फॉर रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल प्रोड्यूस इन ह्युमन बॉडी. आपल्या शरीरामध्ये बघा जेव्हा जेव्हा अन्न, आता आपण बघितलं की अन्न ॲसिमिलेशन झालं, प्रत्येक बॉडी सेलपर्यंत अन्न गेलेलं आहे. आता सेलमध्ये पण प्रोसेसेस चालूच असतात, म्हणजे ग्लुकोजचं रूपांतर करून एनर्जी तयार करायची, आपल्याकडे अमायनो ॲसिड आलेले आहेत ते आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे प्रोटीन्स तयार करायचे, काही वॉल्स तयार करा, रिपेअर तयार करा. या प्रोसेसमध्ये ह्या ब्रेकडाऊनमध्ये मोस्टली बघा लिव्हर जेव्हा प्रोटीन ब्रेक होतात अमायनो ॲसिड्स आणि नवीन अमायनो ॲसिड जेव्हा हे सगळं स्टार्ट होतं या प्रोसेसमध्ये खूप जास्त प्रमाणात युरिया तयार होतो. हा युरिया रक्तात येतो आणि रक्तात आलेला युरिया फार घातक पदार्थ आहे, नायट्रोजनस वेस्ट म्हणतात त्याला. हे वेस्ट बॉडी बाहेर काढायचं सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते आहे एक्सक्रिशनचं, आणि हे एक्सक्रिशनचं काम करतात आपल्या किडनीज, ज्याला आपण म्हणणार एक्सक्रिटरी सिस्टीम. मग एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये कोण येतात? मोस्टली किडनीज. मग किडनी नंतर आपल्याला माहिती आहे आपण 9वीला शिकलेलो आहे, एक पेअर ऑफ युरेटर्स असते, युरिनरी ब्लॅडर असतं, ही सिस्टीम असेल, त्यामुळे एवढं काही नाही आहे. युरिनरी ब्लॅडर असेल आणि त्यानंतर युरेथ्रा, 9वीचं आठवत असेल आता सगळ्यांना. तर मग ह्या ज्या सिस्टीम आहे एक्सक्रिटरी सिस्टीम काय करते, नायट्रोजनस वेस्ट प्लस अदर टॉक्सिक सबस्टन्सेस ब्लडमधले प्युरिफाय केले जातात. प्लस या सिस्टीम शिवाय जे स्वेट फॉर्मेशन असतं, घाम, त्याच्याद्वारे पण बऱ्याच प्रमाणात काय केले जातात, काय म्हणता येईल आपल्याला, काही प्रमाणात जे मिनरल्स वगैरे ब्लडमध्ये असतात ते बाहेर टाकले जातात, पाणी आणि मिनरल्स, प्लस थोड्याफार प्रमाणात लंग्स. मग रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियलमध्ये 3 पार्ट येतात. एक एक्सक्रिटरी सिस्टीमच येते कम्प्लीट, ज्याच्यामध्ये आपण हा सगळा भाग बघितलेला आहे, आठवत असेल तुम्हाला, प्लस थोड्याफार प्रमाणात स्वेट, प्लस ज्या लंग्स पण थोडंफार प्रमाणात बाहेर काही गॅसेस टाकतात. मग हे जे आहे मोस्टली कार्बन डायऑक्साईडच असतो, पण मग थोड्याफार प्रमाणात इतर पण येऊ शकतात. म्हणजे हे सगळं काम आपल्या एक्सक्रिटरी सिस्टीम करतात. मग रिमूव्हल ऑफ वेस्ट काय येईल, विच सिस्टीम एकच वाक्यात पण लिहू शकतो की एक्सक्रिटरी सिस्टीम इज in action for removal of waste material produced in our body, but along with excretory system the sweat and lungs are also helping it in small amount, असं आपण लिहू शकतो. पुढचा प्रश्न काय बघा, प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे बघा हा. व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इन एनर्जी प्रोडक्शन. ओके, मग आता एनर्जी प्रोडक्शनमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीमचं काय काम, कारण अन्न तर आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतं, मग सर्क्युलेटरी सिस्टीम काय काम करते. तर आता आपण एक डायग्राममध्ये बघू. आता आपण बघतोय ते फूड, नीट लक्षात घ्या. फूडचं काय झालं, डायजेशन, म्हणजे आपण इथे डायजेस्टिव्ह सिस्टीम लिहितो. डायजेस्टिव्ह सिस्टीममधून काय झालं, आपल्याला मिळाले सिंपल न्यूट्रियंट्स. सिंपल न्यूट्रियंट्स कोणते सिंपल न्यूट्रियंट्स आहेत, मोस्ट तेच लिहू आपण. ग्लुकोज, आता मी एच लिहिते, तुम्हाला माहिती आहे, अमायनो ॲसिड आणि फॅटी ॲसिड. हे जे न्यूट्रियंट आहे हे कुठे एंटर झाले, आता ब्लडमध्ये. ओके, मग हे झालं ब्लडमध्ये एंटर झालं. आता
आपण काय घेतलं? एअर. एअरमधून कुठली सिस्टीम येणार? रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीम मधला मेन अवयव कुठला आहे? लंग्स. काय एंटर झाला बॉडीमध्ये? ऑक्सिजन आला. कुठे येणार हा ऑक्सिजन? लंग्समधून. लंग्सने ऑक्सिजन घेतला, ऑक्सिजन कुठे एंटर झाला? ब्लडमध्ये. ह्या ब्लडमधून हे जो आहे ही आहे सेल. सेलमध्ये काय गेलं? ग्लुकोज. आता आपण इथे फक्त ग्लुकोज घेणार आहे कारण मोस्टली एनर्जी प्रोडक्शनसाठी ग्लुकोज जास्त प्रमाणात वापरलं जातं. मग ग्लुकोज. मग ग्लुकोज कुठे एंटर झालं? सेलमध्ये. ऑक्सिजन कुठे एंटर झाला? सेलमध्ये. आणला कोणी? ब्लडने. ब्लड म्हणजेच काय? सर्क्युलेटरी सिस्टीमचा सगळ्यात महत्त्वाचा कंपोनंट येतो. सर्क्युलेटरी सिस्टीम. लक्षात घ्या आता नीट. म्हणजे मग सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये काय येतं? हार्ट. हार्ट नंतर काय येतात? आपण थोडंसं वर लिहिते. सर्क्युलेटरी सिस्टीमचे कंपोनंट कोणकोणते येतात? एक पंप लागतो त्यांना, ज्याला म्हणतात आपण हार्ट. ब्लड व्हेसल्स लागतात, कॅपिलरीज लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लडच लागतं. म्हणजे ब्लड पंप करायला हार्ट लागतं, हार्टला पाईप लागतात ज्याला आपण ब्लड व्हेसल्स म्हणतो, सेलपर्यंत जायला कॅपिलरीज लागतात. हे सगळं मिळून एक सिस्टीम तयार होते ज्याला म्हणतो आपण सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम काय करते? मोस्टली तिचं काम ट्रान्सपोर्टेशन आहे, सगळ्या घटकांचं ट्रान्सपोर्टेशन. मग ते ब्लडमध्ये फूड असेल, वेस्ट असेल, गॅसेस असतील, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन सारखे गॅसेस असतील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हार्मोन्स असतात, एन्झाईम्स असतात. त्यानंतर हे सगळे ट्रान्सपोर्ट करायचे. इतर पण काही थोडेफार कामं असतात जसं टेम्परेचर कंट्रोल वगैरे, पण हे महत्त्वाचे काम. मग ही सिस्टीम काय करते? ब्लडमध्ये आलेला ऑक्सिजन हा सेलपर्यंत पोहोचतो, फूडमधून आलेलं ग्लुकोज सेलपर्यंत पोहोचतं. मग सेल ह्या सगळ्या प्रोडक्शन फूड आणि ग्लुकोज या दोन गोष्टींशिवाय एनर्जी तयार होऊ शकत नाही. एनर्जी तयार व्हायला काय लागेल? समजा माझ्याकडे लाकडं आहे, मी स्वयंपाक करायचा नाही, ते जाळावे लागतील. मग हे जे ग्लुकोज आहे हे जाळावं लागेल. हे ग्लुकोज जाळलं कशाच्या मदतीने जाळायचं? ज्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो, ऑक्सिजनच्या मदतीने. हे काम कुठे होतं? सेलमध्ये. मग सेलपर्यंत ग्लुकोज आणि ऑक्सिजन पोहोचण्यासाठी कोण काम करतं? सर्क्युलेटरी सिस्टीम. मग सर्क्युलेटरी सिस्टीमचा तुम्हाला यूज कळाला असेल. विदाऊट सर्क्युलेटरी सिस्टीम ह्या दोन्ही वस्तू सेलपर्यंत जाऊच शकत नाही, एनर्जी प्रोडक्शन होऊच शकत नाही. मग आता हा क्वेश्चन तुम्हाला सगळ्यांना समजलाय. आता आपण लास्ट क्वेश्चनकडे जातो. तर लास्ट क्वेश्चन आहे, हाऊ आर द व्हेरियस प्रोसेसेस ऑकरिंग इन ह्युमन बॉडी कंट्रोल अँड हाऊ मेनी वेज? आता लक्षात घ्या, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या सिस्टीम्स बघितलेल्या आत्तापर्यंत. ह्या सगळ्या सिस्टीम कंट्रोल कशा होतात आणि कोण कंट्रोल करतं? कारण यांच्यामध्ये एकदम प्रॉपर कोऑर्डिनेशन असतं, हे लक्षात घ्या. कुठल्याही हेल्दी आणि नॉर्मल ह्युमन बिंग्समध्ये सगळ्या लाईफ प्रोसेसेस एकदम व्यवस्थित कोऑर्डिनेट झालेल्या असतात. म्हणजे ह्या सगळ्या लक्षात घ्या, ह्या सगळ्या इंडिपेंडंट प्रोसेस आहे, इंडिपेंडंटली काम करतात. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे ऑर्गन संपूर्णपणे वेगळे, रेस्पिरेटरी सिस्टीमपासून, सर्क्युलेटरी सिस्टीमपासून. ते इंटरफेअर करत नाही की तुझं काम आहे मी त्याच्यात भाग घेतो, मुळीच नाही. पण तरीही त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असतं. म्हणजे दे आर प्रॉपर इंडिपेंडंट ॲज वेल ॲज कोऑर्डिनेटेड. म्हणजे माझं काम मी करणार, पण माझं काम मी केलं तर पुढचं काम तू करणार, अशा प्रकारे. म्हणजे प्रत्येक स्टेपला, म्हणजे एक दिवस मी काहीच खाल्लं नाही आणि डायजेशनला काही नाहीच आहे आतड्यांमध्ये, म्हणून सर्क्युलेटरी सिस्टीम बंद पडत नाही किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम लगेच बंद पडत नाही. या त्यांचं काम करत असतात, पण मग 2-3 दिवसानंतर त्याचा आपल्याला इफेक्ट जाणवू शकतो. मग हे जे कोऑर्डिनेशन आहे, कोण कोऑर्डिनेशन घडवून आणतं? तर दिस कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इन ऑल लाईफ processes or organ systems. यासाठी एक सिस्टीम असते, कंट्रोल अँड कोऑर्डिनेटिंग सिस्टीम. ह्युमन बिंग्समध्ये ही सिस्टीम 2 प्रकारे काम करते. एक असतात नर्वस कंट्रोल आणि दुसरा आहे केमिकल कंट्रोल.
नर्वस कंट्रोल अँड केमिकल कंट्रोल. मग हू ब्रिंग्स आउट द नर्वस कंट्रोल, कोण घडवून आणतं नर्वस कंट्रोल. इथे नर्वसचा अर्थ उदास नाही घ्यायचा आहे. ही एक सिस्टीम आहे जी कोऑर्डिनेशनसाठी वापरली जाते आणि 9th स्टँडर्डमध्ये याचा संपूर्ण चॅप्टर आहे आपल्याला. तर मग ही जी नर्वस कंट्रोल आहे इट ब्रिंग्स अबाउट बाय ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड टेकिंग द हेल्प ऑफ न्यूरॉन्स. हे जे न्यूरॉन्स असतात आपण बघितलेलं आहे, ही सिस्टीम हिला नर्वस सिस्टीम म्हणतात. मग हे जे न्यूरॉन्स किंवा ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड आहे हे सगळ्या सिस्टीमवर काय ठेवतात, कंट्रोल ठेवतात. पण हे एकटे ठेवत नाही, कारण हा कंट्रोल रॅपिड असतो पण लॉंग लास्टिंग नसतो. ओके, मग अजून एक सिस्टीम लागते याच्या बरोबरीने काम करायला, ज्याला म्हणतात केमिकल कंट्रोल. याला आपण एंडोक्राइन ग्लँड्स म्हणतो. एंडोक्राइन ग्लँड्स या काय तयार करतात, एक केमिकल तयार करतात. प्रोड्यूस केमिकल कॉल्ड हार्मोन्स. एन्झाईम्स वेगळे, हार्मोन्स वेगळे, हे लक्षात घ्या. दीज आर डिफरंट थिंग्स. एन्झाईम्स ॲक्ट ॲज कॅटलिस्ट म्हणजे ते रिॲक्शन फास्ट घडवून आणतात, स्पीड करतात, स्वतः काहीही करत नाही. हार्मोन्स आर केमिकल मॅसेंजर्स. दे आर केमिकल मॅसेंजर्स. हे मॅसेंजरचं काम करतं, जसं न्यूरॉन करतो. उदाहरणार्थ इथे काहीतरी डास बसला, हा हात मारायला येईल का, तर या हाताला सिग्नल गेलेला आहे ब्रेनकडून, म्हणजे सिग्नल पोहोचवायचं काम न्यूरॉनने केलं. हे न्यूरॉन पण सिग्नल पोहोचवतात, सिग्नल घेऊन येतात. हार्मोन घेऊन नाही येत, पण हार्मोन सिग्नल पोहोचवतात आणि रॅपिडली ह्या सगळ्या सिस्टीम काम करतात. ह्या दोन्ही सिस्टीम एकत्र मिळून संपूर्ण बॉडीतल्या सगळ्याच ऑर्गन सिस्टीम प्रॉपरली कोऑर्डिनेट करतात. आणि ह्या सिस्टीम आता आपल्या झालेल्या आहे. तुम्ही मागच्या वर्षीचे पुस्तकं रेफर करून अजून जर डीपमध्ये बघायचं असेल तर, अदरवाईज एवढं सफिशियंट आहे की नर्वस कंट्रोल अँड केमिकल कंट्रोल आर द टू वेज फॉर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. अँड nervous control is bring about by brain and spinal cord, that is neurons, and chemical control is bring about by endocrine glands. आपण बघितलंय पिट्युटरी ग्लँड वगैरे, आणि they secrete a chemical that is hormones which are chemical messengers. ओके, मग हा आपला पार्ट कळालाय. आपण कॅन यू रिकॉलचे प्रश्न घेतलेले, आपण आता खाली फक्त जस्ट थोडासा पार्ट आहे तेवढं आपण आता आज पूर्ण करू. ओके, तर आता आपण बघतोय की लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि लाईफ प्रोसेसेस. आता आपण लाईफ प्रोसेसेस बघितले. आपल्याला माहिती आहे की डायजेशन, रेस्पिरेशन किंवा रिप्रोडक्शन, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या सगळ्या लाईफ प्रोसेसेस. यासाठी काय लागतात आपल्याला, ऑर्गन सिस्टीम्स लागतात. ऑर्गन सिस्टीम्स. दीज ऑर्गन सिस्टीम्स लक्षात घ्या, मेनी ऑर्गन सिस्टीम्स आर ऑकरिंग किंवा दे आर परफॉर्मिंग सम फंक्शन्स. काही लाईफ प्रोसेसेस ते कॅरी करतात. दीज आर इंडिपेंडंट. या सगळ्या लाईफ प्रोसेसेस कशा असतात, इंडिपेंडंट असतात. प्लस दे आर हायली कोऑर्डिनेटेड. त्या अतिशय व्यवस्थित अशा काय केलेल्या असतात, कोऑर्डिनेट केलेल्या असतात. आता ह्या ज्या कोऑर्डिनेशन आहे या कोऑर्डिनेशनमध्ये लक्षात घ्या, उदाहरणार्थ आपण बघितले की ऑक्सिजन जे आहे, आता आपण मगाशीच ती सिस्टीम बघितली की ऑक्सिजन हा सर्क्युलेटरी सिस्टीममधून काय येतो, ब्लडमधून, म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम मधून ऑक्सिजन आला, तो कुठे आला, सर्क्युलेटरी सिस्टीम. मग सर्क्युलेटरी सिस्टीममधून प्लस इकडे काय आलेलं आहे, सर्क्युलेटरी सिस्टीमकडे फूड आलेलं आहे ज्याला आपण ग्लुकोजच म्हणू आत्ता. आणि हे ग्लुकोज कुठून आलं, डायजेशनमधून. मग हे सगळं परत एकदा कुठे जातं, सेलकडे जातं. सर्क्युलेटरी सिस्टीमच्या मार्फत हे सगळं आपण सेलकडे पोहोचवणार आणि आपल्या बॉडीला काय मिळणार आहे, मग तिथून एनर्जी. सगळ्या लाईफ प्रोसेसेस कॅरी करण्यासाठी, चालू ठेवण्यासाठी आपल्याला काय लागतो, कॉन्स्टंट सप्लाय लागतो. कॉन्स्टंट सप्लाय ऑफ एनर्जी. आपल्याला सारखा हा सप्लाय चालू ठेवतो. अगदी इव्हन बघा, मी आत्ता तुमच्याशी बोलतीये आणि तुम्ही हे सगळं लिहून घेताय, समजून घेताय, यासाठी सुद्धा आपल्या बॉडीला कंटिन्यू एनर्जी लागते. मग ही एनर्जी आपल्याला ह्या तीन सिस्टीम अगदी कंट्रोल आणि कोऑर्डिनेटेड होतात, एकदम व्यवस्थित काम करतात आणि आपल्याला ही एनर्जी मिळते. आता ही एनर्जी आपण कशी मिळवणार आहोत, हा या चॅप्टरच्या फर्स्ट पार्टचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे आता आपण काय शिकतोय, एनर्जी कुठून मिळणार.
कशी मिळवली जाणार. मग आता आपण लक्षात घेऊ की आपल्याला एनर्जी मिळते कुठून. तर आपण आता एनर्जी मिळत असताना बघा काही गोष्टींकडे लक्ष द्या आता, की आपल्याला लागतोय एनर्जीचा सप्लाय. एनर्जी कुठून मिळते सजीवांना. आता आपण आपल्या बाबतीत विचार करू, सगळ्या सजीवांचा. तर प्लांट्स आर ऑटोट्रॉप्स. प्लांट्स आर ऑटोट्रॉप्स. ते काय करतात, ते फोटोसिंथेसिस करतात, आपल्याला माहित आहे, ज्यामध्ये ते सगळ्या इनऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स वापरतात आणि काय तयार करतात, ऑर्गॅनिक न्यूट्रियंट्स तयार करतात. हे न्यूट्रियंट्स ते यूज करतात. दे यूज फॉर देमसेल्फ. ते स्वतः वापरणारच. मग ते त्याचा स्वतः वापर करतात आणि जे उरलेलं आहे रिमेनिंग न्यूट्रियंट्स किंवा एक्स्ट्रा जे असतील आर स्टोअर्ड. ते काय केले जातात, स्टोअर केले जातात. मग दीज स्टोअर्ड न्यूट्रियंट्स युज्ड बाय ॲनिमल्स किंवा आपण ह्युमन्स घेऊ. कशासाठी, फॉर एनर्जी. मग हे आपण आपल्या एनर्जी प्रोडक्शनसाठी वापरले. लक्षात घ्या, ॲनिमल्स आणि ह्युमन बीइंग्स कम्प्लिटली सगळे ॲनिमल्स कोणावर डिपेंड आहेत, प्लांटवरती. कशासाठी, एनर्जीसाठी. मग कोणकोणते न्यूट्रियंट्स आहेत जे आपण बघितलेले ते आता आपल्याला परत एकदा आठवायला लागतील. आठवा कोणकोणते. मी तुम्हाला 6 सांगितलेले, पण त्यापैकी आपण 5च आत्ता बघतो, कारण वॉटर हे या आत्ताच्या याचा भाग नाही. कोणकोणते, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स. ओके. पण आता आपल्याला सगळ्यात आत्ता बघायचे आहेत कार्बोहायड्रेट्स. व्हॉट आर कार्बोहायड्रेट्स. तर हे जे कार्बोहायड्रेट्स आहे त्यांच्यापासून आपण एनर्जी कशी मिळवणार. मग त्याच्यासाठी आधी आपल्याला कार्बोहायड्रेट माहिती पाहिजे. दीज आर द मॅक्रो मॉलिक्युल्स. आपल्याला मॅक्रो मॉलिक्यूल माहिती आहे. मॅक्रो म्हणजे मोठे, अगदी मोठे मोठे मॉलिक्युल्स असतात, मेड अप ऑफ ग्लुकोज. कशापासून बनलेले असतात हे, ग्लुकोज पासून बनलेले. यांना पॉलिसॅकॅराइड्स पण म्हणतात. ग्लुकोज ही शुगर आहे आणि असंख्य शुगर एकत्र जॉईन होतात आणि तयार होतात एक कार्बोहायड्रेट किंवा पॉलिसॅकॅराइड. मग या ग्लुकोज पासून आपली बॉडी एनर्जी प्रोडक्शन करते. कुठून मिळतात, कुठले फूड आपल्याला कार्बोहायड्रेट प्रोव्हाइड करतात, एक सिरियल्स. सिरियल्स म्हणजे काय, तृणधान्य. हे लक्षात घ्या या प्रत्येक गोष्टी, की तृणधान्य आपल्याला काय देतात, डायरेक्टली कार्बोहायड्रेटच देतात, ज्यांचं पीठ बनतं मोस्टली. हे लक्षात घ्या. मग हे गवतापासून सारख्या, मग याच्यामध्ये काय काय येणार, व्हीट गहू, राईस आणि मेज म्हणजे मका, ज्याला आपण कॉर्न पण म्हणू शकतो, मेज और कॉर्न. त्यानंतर महत्त्वाचे मध्ये येतात बाजरी, ज्याला आपण बाजरा पण म्हणणार, ज्वार किंवा अदर, आता ज्याला आपण रागी म्हणजे नाचणी पण येऊ शकतं, किंवा इतर दुसरे जे असतील ते. मग हे जे सिरियल्स आहे ते आपल्याला सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्या आहारात पण यांचं प्रमाण जास्त असतं. मग हे झाले सिरियल्स. त्यानंतर बऱ्याच प्रमाणात फ्रूट्स, जेवढे गोड फ्रूट्स आहेत सगळे. त्यानंतर केन शुगर, साखर, जॅगरी, गूळ, हनी, हे सगळे आपल्याला काय देतात, कार्बोहायड्रेट्सच देतात, गोड प्रमाणात असतात आपण. त्यानंतर आपल्यात सगळ्यात महत्त्वाचं येतात ते म्हणजे पोटॅटो आणि स्वीट पोटॅटो, रताळे आणि बटाटे. यांच्यामध्ये साबुदाणा पण येईल, सॅगो. तर ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात काय असतात, कार्बोहायड्रेट्स असतात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो, 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट गिव्स, कार्बोहायड्रेट किती, 1 ग्रॅम किती एनर्जी देतं, 4 किलो कॅलरी. लक्षात राहील सगळ्यांच्या.
1 ग्रॅम कार्बोहायड्रेट आपल्याला 4 किलो कॅलरी, जे युनिट आहे, कॅलरी इज अ युनिट ऑफ एनर्जी. आपल्याला दुसरं पण युनिट माहिती असेल तुम्हाला, जूल, पण इन द म्हणजे जे बायोलॉजीमध्ये तिथे कॅलरी वापरायचं. मग 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट प्रोव्हाइड्स 4 किलो कॅलरी एनर्जी. फॅट्स पण 4च देतात, फक्त प्रोटीन्स पण 4च किलो कॅलरी एनर्जी देतात आणि फॅट्स 9 किलो कॅलरी देतात. हे पण आपल्याला तिथे वरती लिहून ठेवा, म्हणजे एका चौकटीत. काय इथे कसं लिहायचं आपल्यासाठी, कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन्स, म्हणजे परत परत लिहिलं की अभ्यास छान होतो. एनर्जी किती देतात, किती ग्रॅम, 1 ग्रॅम. 1 ग्रॅम असेल, कार्बोहायड्रेट किती देतात, 4 के कॅल. फॅट्स किती देतात, 9 के कॅल. प्रोटीन किती देतात, 4 के कॅल. 2च आकडे आणि किलो कॅलरी लक्षात ठेवायचं. मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये हा प्रश्न एकदम येतोच, पण ते काय गोंधळ करतात बघा. 4 किलो कॅलरी, 9 किलो कॅलरी, 4 कॅलरी, 9 कॅलरी. आता हा एकदम गोंधळ असतो, कारण आपल्याला कॅलरी पार्ट आहे, पण कॅल की नुसतंच कॅल फॉर कॅलरी, मग के फॉर किलो, मग 4 के कॅल, 9 के कॅल, किंवा 4 कॅलरी, 9 कॅलरी. मग असा इथे गोंधळ होऊ शकतो. म्हणून MCQ मध्ये हे प्रश्न येतातच, यातले असे प्रश्न. म्हणून आपण लक्षात ठेवायचं की कार्बोहायड्रेट्स देतात 4 किलो कॅलरी, 1च ग्रॅम. फॅट्स देतात 9 किलो कॅलरी आणि प्रोटीन्स पण देतात 4 किलो कॅलरी. आपलं फर्स्ट पेज कम्प्लिटली झालेलं आहे. खाली एक जस्ट छोटासा प्रश्न आहे की बघा, जे प्लेयर्स असतात ते मध्ये मध्ये ड्रिंक ब्रेक घेतात, आणि हा जो ब्रेक असतो यामध्ये ते काहीतरी मोस्टली पितात, खात नाही. काय पित असतील परत आहे, तर ते पितात एनर्जी ड्रिंक. एनर्जी ड्रिंक का पित असतील ते एनर्जी ड्रिंक, बिकॉज ड्युरिंग द प्लेइंग दे आर हायली म्हणजे याला प्रेस्पिरेशन म्हणतात, प्रचंड प्रमाणात घाम येतो, आणि या घामामध्ये लार्ज जे काय म्हणता येईल मिनरल्स अँड वॉटर इज लूज्ड बाय आवर बॉडी किंवा लॉस्ट बाय आवर बॉडी. सो फॉर काय म्हणता येईल कंटिन्यू द प्लेइंग अँड नॉट गेट एक्झॉस्शन होऊ नये म्हणून, देअरफॉर दे ड्रिंक द एनर्जी, ज्याला आपण एनर्जी ड्रिंक्स म्हणतात, किंवा दे कन्झ्युम द एनर्जी ड्रिंक्स टू गेट द एनर्जी और टू गेट द प्रॉपर सप्लाय ऑफ एनर्जी. ओके, यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचं चॅप्टरचा पार्ट चालू होतो. हे चॅप्टर काही भागांमध्ये फार टफ येतं, त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करत राहा. पुढच्या व्हिडिओला आपण भेटूया. ओके.